विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे कनेक्शन आता थेट बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याची मोठी माहिती समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे आज केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBIचे पथक दाखल झाले असून विद्यार्थ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार CBI कडून संबंधित विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, मेसेजेस आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे आंबेजोगाईतील अनेक विद्यार्थी लातूरमधील शिवराज मोठेगावकर यांच्या RCC क्लासेसमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे या प्रकरणातील धागेदोरे आता शिक्षण संस्थांपर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून CBIचे पथक बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे. काल दिवसभर बीड शहरातील उमा किरण परिसरामध्ये चौकशी करण्यात आली होती. तर आज आंबेजोगाईतील एका शिक्षण संकुलामध्ये CBIचे अधिकारी दाखल झाले आणि विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता CBIच्या तपासातून आणखी कोणती नावे समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान अधिकृतरित्या CBI कडून अद्याप कोणतेही सविस्तर निवेदन देण्यात आलेले नाही. मात्र तपासाची व्याप्ती वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.